तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आज मी आहे मुंबई येथे आणि आज आपण मुंबईतील काही महत्त्वाची ठिकाणं पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल। मुंबईची अतिशय महत्त्वाची ठिकाणं जी या ठिकाणी मुंबईला येणारा प्रत्येक पर्यटकांनी पाहायलाच पाहिजे अशी ठिकाणं आज आपण भेट देणार आहोत आणि पाहणार आहोत, त्याची माहिती जाणून घेणार आहोत। तसेच मुंबईमध्ये आपल्याला फिरण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहे याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या माहितीसाठी म्हणजे भविष्यात जर आपण कधी मुंबईला आलात तर तुम्हाला नक्की उपयोगी पडेल हा व्हिडिओ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो आपण देशाच्या कोणत्याही भागातून विमान, रस्ता किंवा रेल्वेने मुंबईला अगदी सहजरित्या पोहोचू शकतो। मुंबईचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जेथे मी सध्या उभा आहे। जर आपण रेल्वेने मुंबईत आलात तर सर्वप्रथम आपण हे रेल्वे स्टेशनच एक पर्यटन स्थळ म्हणून पाहायला पाहिजे। इतके हे ऐतिहासिक व सुंदर ठिकाण आहे। 1887 मध्ये हे रेल्वे स्टेशन बांधून पूर्ण झाले होते। या स्टेशनच्या इमारतीकडे पाहिल्यावर आपल्याला त्या काळातील स्थापत्यकलेच्या वैभवाची साक्ष पटते। युनेस्कोने या ठिकाणाला 2004 साली वर्ल्ड हेरिटेज सेंटर म्हणून घोषित केले आहे। रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच सिटी बस स्थानक आहे। येथून मी बसने आता गेटवे ऑफ इंडिया येथे जाणार आहे। बसचे तिकिटाचा दर आहे फक्त 6 रुपये। चला तर आपण आता गेटवे ऑफ इंडियाला जाऊया। आता आपण गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहोत। आपण आता अगदी जवळ जाऊ व या वास्तूविषयी अधिक माहिती जाणून घेऊ। गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक ऐतिहासिक इमारत आहे। 1911 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधली होती। याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली व 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली होती। बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 85 फूट उंच आहे। ही इमारत मुंबईचे प्रमुख आकर्षण आहे व मुंबईत आल्यावर प्रत्येकाने या ठिकाणी भेट द्यायलाच पाहिजे। मित्रांनो गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळच मुंबईची शान असलेले ताजमहाल हॉटेल आहे। देश विदेशातून मुंबईत येणारे पर्यटक या 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्य देतात। 26 नोव्हेंबर 2008 या दिवशी मुंबईत झालेल्या आतंकी हमल्यामध्ये याच हॉटेलचे खूप नुकसान झाले होते। 3 आतंकवादी या हॉटेलमध्ये शिरले होते। या हॉटेलचे बरेच नुकसान झाले होते, त्यामुळे हे हॉटेल काही दिवस दुरुस्तीकरता बंद ठेवावे लागले होते। मित्रांनो गेटवे ऑफ इंडियापासून बोटीद्वारे आपण आणखी 2 ठिकाणांना भेट देऊ शकतो। त्यातील पहिले ठिकाण म्हणजे सुप्रसिद्ध एलिफंटा केव्ज। गेटवे ऑफ इंडियापासून 10 किलोमीटर अंतरावरील समुद्रातील एका बेटावर ही लेणी आहे। दगडात खोदलेली ही लेणी इसवी सन 9वे ते 13व्या शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती। या ठिकाणी जाण्यासाठी बोटीचे भाडे प्रति व्यक्ती 260 रुपये एवढे आहे। एलिफंटा केव्जला जाणे येणे प्रवासाकरिता 2 तास व तेथे फिरण्याकरिता 2 तास असे कमीत कमी 4 तास लागतात। त्यामुळे वेळ असल्यास आपण या ठिकाणी जाऊ शकता। गेटवे इंडियापासून समुद्रामार्गे जाता येईल असे दुसरे पर्यटन स्थळ आहे अलिबाग। आपण येथून या बोटीद्वारे 150 रुपयामध्ये अलिबाग येथे जाऊ शकतो। कमी वेळेत व कमी खर्चामध्ये अलिबाग येथे जाण्याची ही एक उत्तम सुविधा आहे। आज आपण पाहणार आहोत मुंबई येथील काही महत्त्वाची ठिकाणे जी या ठिकाणी आल्यानंतर जो कोणी पर्यटक मुंबई येथे येतो त्यांनी जी ठिकाणं पाहायलाच पाहिजे अशी ठिकाणं आज आपण व्हिजिट करणार आहोत। चला तर मित्रांनो आज आपण मुंबई बघूया। मुंबईमधील काही महत्त्वाचे ठिकाणे मी तुम्हाला दाखवणार आहे। मुंबई पाहायला येणारे पर्यटक ज्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणजे ज्यांना फक्त 1 दिवसात मुंबईचा जास्तीत जास्त भाग कव्हर करायचा आहे अशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे आणि तो पर्याय म्हणजे गेटवे ऑफ इंडिया इथून सुटणारी डेली मुंबई दर्शन बस। आपण या बसने फक्त 250 रुपयामध्ये जवळपास 33 ठिकाणं पाहू शकता। ही बस सकाळी 10च्या दरम्यान गेटवे ऑफ इंडिया इथून रवाना होऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याच ठिकाणी किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला परत ड्रॉप करते। चला तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या पुढील पर्यटन स्थळी। तर मित्रांनो आता मी कोलाबा एरियातून म्हणजेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातून 108 नंबरच्या सिटी बसने मलबार हिल करिता निघालो आहे। तिकीट आहे फक्त 10 रुपये। या रूटने जाताना आपण मरीन ड्राईव्हवरील सुंदर समुद्रकिनारा, गिरगाव चौपाटी पाहत पाहत जाण्याचा आनंद घेऊ शकतो। तर मित्रांनो हे आहे हँगिंग गार्डन। तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हँगिंग गार्डन येथे। मलबार हिल भागात असलेलं हे हँगिंग गार्डन आहे।
प्रसिद्ध मुंबईचं एक प्रसिद्ध ठिकाण म्हणता येईल। या ठिकाणी मी आता पोचलेलो आहे आणि आता आपण थोडासा गार्डनमध्ये फेरफटका मारूया। गार्डनसारखं गार्डन आहे, पण याला हँगिंग का म्हणतात हे काही मला समजलेलं नाही। बघूया काही हँगिंग प्रकार आहे का इथे गार्डनचा, ते आपल्याला आत फिरल्यानंतरच समजेल। चला तर आपण गार्डनचा एक फेरफटका मारूया। तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत हँगिंग गार्डन येथे, मुंबईचं प्रसिद्ध हँगिंग गार्डन। गार्डनसारखं गार्डन आहे, असं काही विशेष तर काही दिसत नाही। बसण्यासाठी जागा वगैरे इथे छान असे केलेले आहेत आणि असे छान फुलांची झाडं तुम्ही पाहू शकता। बघा, सुंदर ठिकाण आहे। मलबार इथे असलेलं हे ठिकाण। इथे येण्यासाठी आपण मलबार हिल बसने येऊ शकतो। 108 नंबरची बस आहे CST येथून। या बसने फक्त 10 रुपयात तुम्ही इथे पोहोचू शकता। बघा, सुंदर बाग आहे, असे कच्चे रस्ते आहे फिरण्यासाठी पार्कमधून आपण पाहू शकता। फारशी गर्दी नाही, 11 वाजलेले आहे, उन्हात कोण येणार नाही इकडे फिरायला। हे ठिकाण सकाळी आणि संध्याकाळसाठी चांगलं आहे। बघा, उंच उंच टॉवर्स मलबार हिलचे। मुंबईचा एकदम पॉश एरिया मलबार हिल, या एरियात असलेलं हे गार्डन। गार्डनमध्ये असलेलं हे घड्याळ, छोटंसं टॉवर आहे। टायमिंग बरोबर आहे, म्हणजे घड्याळ सुरू आहे। 11:20 झालेले आहेत घड्याळात। पिक्चर आपण पाहू शकता या ठिकाणी पृथ्वीसारखं बनवलेलं, त्याभोवती फिरणारे ग्रह वगैरे असं दर्शवणारं हे स्ट्रक्चर दिसतं एक काळ्या रंगाचं। तर मित्रांनो, असं आहे हे हँगिंग गार्डन। तर मित्रांनो, पुन्हा एकदा नमस्कार। आता मी आलेला आहोत कमला नेहरू पार्क। मी आता आहे कमला नेहरू पार्क, मलबार हिल, मुंबई येथे। हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्क आहे आणि महत्त्वाचं ठिकाण आहे मुंबईचं, जे आपण पाहिलंच पाहिजे। हा पार्क बघूया आपण कसा आहे आतमध्ये। बघूया आपण हँगिंग गार्डनच्या अगदी जवळच असलेलं हे दुसरं ठिकाण मलबार हिलमधलं। चला तर आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आतमध्ये काय आहे। चला तर आपण जाऊ कमला नेहरू पार्क। कमला नेहरू पार्क। तर बघा मित्रांनो, आत प्रवेश करताच अशा प्रकारच्या या पायऱ्या लागतात आणि या पायऱ्यांनी वर गेल्यानंतर आपल्याला तो प्रसिद्ध बूट दिसतो, ज्यासाठी हा पार्क प्रसिद्ध आहे। बघा, दिसला बूट। चला जवळून पाहूया आपण जवळ। इथून लक्षात येणार नाही बुटाचा आकार। बघा मित्रांनो, हाच आहे तो प्रसिद्ध बूट मुंबईमधील कमला नेहरू पार्कमधलं। फक्त 12 वर्षाखालील मुलांकरता यामध्ये प्रवेश आहे, वर जाता येते, बाकी मोठ्यांना नाही। पाहू शकता ते बाजूला गेट आहे, या गेटमधून आत प्रवेश करायचा असतो आणि वर जाऊन पाहता येते आपल्याला गॅलरीपर्यंत। त्या वर दिसणाऱ्या गॅलरीपर्यंत आपण जाऊ शकतो। तर बघा मित्रांनो, मी आहे आता कमला नेहरू पार्कमध्ये आणि येथील हा प्रसिद्ध बूट माझ्या मागे आपण पाहू शकता आणि या बाजूस अरबी समुद्र। बघा, माझ्या पाठीमागे अरबी समुद्र। बघा, हा समुद्र किनारा कमला नेहरू पार्क येथून दिसणारं सुंदर दृश्य। कमला नेहरू पार्कमधला विसावा हा। पाठीमागे आपल्याला स्तंभ दिसतो आहे, राजस्तंभ। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला कमला नेहरू पार्क? आशा आहे आवडला असेल। चला आता आपण जाऊ पुढील ठिकाण पाहायला। ठीक आहे, चलो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मात्र, खूप सुंदर व्हिडिओ असणार आहे आजचा मुंबई दर्शनचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत मलबार हिल। मलबार हिलचा हा परिसर बघा, टेकडीचा परिसर, उंच उंच इमारती। मी इथून टॅक्सी केलेली आहे कारण माझ्याकडे जरा वेळ कमी आहे, त्यामुळे मी आता बसच्या वाट न पाहता, बसच्या भानगडीत न पडता मी सरळ आता टॅक्सीचा प्रवास सुरू केलेला या ठिकाणावरून। पाहू शकता तुम्ही सुंदर रस्ते मुंबईचे। तर बघा, आम्ही वापस चाललो आहे मलबार हिलकडून। मलबार हिलकडून निघालेला आहोत, पॅडर रोड म्हणतात या भागाला, आणि इथून जाणार आहोत आम्ही आता हाजी अली दर्गा येथे। हाजी अली दर्गा आणि त्यानंतर महालक्ष्मी मंदिर। पुढे गेल्यावर आपल्याला महालक्ष्मी मंदिर दिसेल।
बघा महालक्ष्मी तर मित्रांनो, हे आहे महालक्ष्मी मंदिर. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे. आतमध्ये कॅमेरा लावून नसल्याने आपल्याला आतला भाग दाखवता येणार नाही. तर बघा महालक्ष्मी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर, फुलांची दुकानं, प्रसादाची दुकानं लागलेली पाहू शकता आपण. चला तर मित्रांनो, आता जाऊया आपण हाजी. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत हाजी अली दर्गाला भेट आपण देणार आहोत. आता दर्शन घेणार आहोत. हा आहे हाजी अली दर्गाकडे जाणारा मार्ग. बघा मित्रांनो, आपण अंडरपास मधून जातो आहे. हाजी अली दर्गा दृष्टीपथास पडलेला आहे. आपल्या फॉरेनर्स देखील आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या हाजी अली दर्गा इथे स्वागत आहे. मी आता पोहोचलेलो आहे हाजी अली दर्गा इथे. पाहू शकता माझ्या पाठीमागे हाजी अली दर्गाची सुंदर इमारत. आता थोड्याच वेळात आपण तिथे प्रवेश करणार आहोत. तिथे दर्शन घेणार आहोत, पाहणार आहोत तिथे काय काय कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आणि माझ्या आजूबाजूचा हा सुंदर परिसर बघा. या बाजूला आहे समुद्र आणि अगदी समुद्राच्या मधोमध आपण प्रवास करून माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसतो आहे त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे हाजी अली दर्गा. चला तर मित्रांनो, आपण जाऊया आता आतमध्ये. चला. बघा मित्रांनो, आपण जवळ आलेलो आहोत. हाजी अली दर्गाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. आजूबाजूला पसरलेला हा समुद्र, अगदी समुद्रातून चालत असल्याचा भास आपल्याला होतो या ठिकाणी. हेच येथील सौंदर्य आहे या ठिकाणचं. आपण पाहू शकता खूप सुंदर ठिकाणी हे ठिकाण आहे. आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो खूप सुंदर आहे. बघा कसं वाटतंय बाजूला बघितल्यावर. बघा या बाजूला सुंदर ठिकाण. चला मित्रांनो, आपण आत प्रवेश करतो आहे हाजी अली दर्गाच्या. बघा हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि आपण मुख्य प्रवेशद्वारातून आता प्रवेश केलेला आहे. बघा मित्रांनो, हे आहे मुख्य दर्गा. हाजी अली दर्गाचं मुख्य काय म्हणता येईल याला, दर्शन स्थळ. या ठिकाणी भाविक दर्शन घेत असतात. बघा आपण नक्की या ठिकाणी मुंबईला आलात की या ठिकाणी येऊन भेट देऊ शकता. बघा हाजी अली दर्ग्याचा हा पाठीमागचा भाग, मिनार आपण पाहू शकतो. खूप मस्त ठिकाण. या बाजूला समुद्राचा लाटांचा आवाज देखील आपल्याला येत असेल. इतक्या जोरात आवाज येत आहे आणि त्याचबरोबर थंडगार हवा सुटते. तर मित्रांनो, दर्ग्याच्या पाठीमागच्या बाजूस ही मस्जिद आहे. मुस्लिम बांधव या ठिकाणी आपली नमाज अदा करू शकतात. ही आहे मस्जिद. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हाजी अली? मला आशा आहे आपल्याला आवडला असेल. मला देखील आवडला. आपण आला की या मुंबईला, या ठिकाणी जरूर भेट द्या. नक्कीच आवडेल तुम्हाला. मी आता निघत आहे हाजी अली दर्गा येथून. चला बघूया पुढे काय पाहायला मिळते आपल्याला. शेवटपर्यंत व्हिडिओ मात्र जरूर पहा. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, जर आपण पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. चला जाऊया पुढे. मित्रांनो, मुंबईमध्ये एक गोष्ट मी नोट केली की या ठिकाणी आपल्याला प्रवासासाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे जसं जर आपण बसने आलो, विचारपूस केली तर सांगतात पण येथील लोक. तर बसचा प्रवास, सिटी बसचा प्रवास हा खूप जास्त स्वस्त आहे. 6 रुपये तिकीट वगैरे आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही आजकाल. परंतु या ठिकाणी मात्र मी 6 रुपये तिकीटसुद्धा काढलेलं आहे. 6 रुपये तिकीट, 10 रुपये तिकीट अशा प्रकारचे तिकीट आहेत. आणि फ्रिक्वेन्सी पण चांगली आहे गाड्यांची. तर तुम्ही इथे आलात तर सिटी बसचा वापर करू शकता आपल्या येथील काही ठिकाणं बघण्याकरिता. जसं हाजी अली आहे, त्यानंतर मलबार हिल एरियामध्ये जर आपल्याला जायचं आहे तर बसचा हा चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे टॅक्सीचा.
तर आपण टॅक्सीने देखील प्रवास करू शकतो. टॅक्सीचे पण दर मला असे खूप जास्त वाटलेले नाही. टॅक्सी पण चांगली आहे. जर वेळ वाचवायचा असेल तर आपण टॅक्सीचा वापर करू शकतो. त्याचे पण पैसे खूप जास्त असे ते आपल्याला सांगत नाही किंवा मीटरवरच चालतं, ते खूप जास्त लागत नाही. म्हणजे मला आता आज थोडासा वेळ कमी होता तर मी या ठिकाणी बाय टॅक्सी आलो होतो. मला वाटतं त्यांनी किती फक्त 60 रुपये घेतले माझ्याकडून. हाजी अली दर्शन झाल्यानंतर हा परतीचा मार्ग आहे. या ठिकाणी छोटंसं मार्केट या ब्रिजच्या खाली आपण पाहू शकता लागलेलं. दर्शन झाल्यानंतर भाविक या ठिकाणी खरेदी करतात. हाजी अली येथून मी आता सिटी बसने निघालो आहे सिद्धिविनायक मंदिराकरिता. सिटी बसचे तिकीट आहे फक्त 10 रुपये. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे सिद्धिविनायक टेम्पल, सिद्धिविनायक मंदिर, मुंबईचे प्रसिद्ध मंदिर आपण पाहू शकता. थोड्याच वेळात आपण आता आत प्रवेश करू. जर अलाउड असेल कॅमेरा तर मी आपल्याला दर्शन पण करवतो गणेशाचे. चला तर जाऊया आपण मंदिराकडे. तर मित्रांनो नमस्कार, जय गणेश. मी आहे सिद्धिविनायक मंदिरच्या अगदी समोर उभा. आता थोड्याच वेळात मी दर्शनासाठी आत जाणार आहे. आतमध्ये कॅमेरा लावून असल्याने आपल्याला मला आत येता येणार नाही. तर बघा मित्रांनो, हे आहे प्रवेशद्वार सिद्धिविनायक मंदिर. पाहू शकता आपण फार गर्दी. दर्शनाची रांग आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला. बघा या बाजूला दर्शनाची लांबच लांब रांग लागलेली आहे. ती बाहेरून रांग सुरू आहे बघू शकता. या बाजूला बघा इकडनं ही रांग सुरू आहे. बघूया मला किती वेळ लागतो दर्शनाला गणेशाच्या. आणखीन एक विनंती मित्रांनो, पुन्हा एकदा जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील, पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. तर मित्रांनो, हे होतं सिद्धिविनायक मंदिर. जे आपण आत्ताच दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये कॅमेरा लावून नसल्याने आपल्याला दर्शन घेता आलं नाही. तर मला आशा आहे आपल्याला हे मंदिराचं बाहेरून दर्शन नक्कीच आवडलं असेल. हे ठिकाण आवडलं असेल. आपल्या मुंबई भेटीमध्ये आपण या ठिकाणी भेट देऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, मुंबई लोकलच्या या प्रवासाने आपण आजचा आपला मुंबई दर्शनचा टूर येथेच संपूया. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.